राम राम मंडळी, मी तुमचा शेतकरी मित्र अर्जुन आज तुम्हाला एक अशा जादुई प्रॉडक्ट बद्दल सांगणार आहे जे तुमच्या शेतात खरंच क्रांती घडवून आणेल। होय, मी बोलतोय सिंजेंटाच्या मिराविस जिओ बद्दल। मंडळी, आपल्या शेतात रोगराई आली की डोक्यात टेन्शन येतं। कधी भुरी येते, कधी करपा येतो, कधी पानावर ठिपके येतात आणि मग आपलं पीक खराब होऊन जातं। पण आता चिंता करायची गरज नाही, कारण आपल्या सोबत आहे सिंजेंटा कंपनीचे मिराविस जिओ। मंडळी, हे मिराविस जिओ म्हणजे नुसतं बुरशीनाशक नाही, तर हे तुमच्या पिकासाठी एक डबल सुरक्षा कवच आहे। यात दोन दमदार घटक आहे, पायडीफ्लुमेंटोफेम 6.89% आणि डायफेनकोनाझोल 11.49% SC या स्वरूपात। आता हे घटक काम कसं करतात हे ऐका। पायडीफ्लुमेंटोफेम हा घटक बुरशीला श्वास घेऊ देत नाही, त्यामुळे तिची वाढ तिथेच थांबते व हा घटक पानाच्या आत खोलवर जाऊन काम करते, त्यामुळे पिकाला जास्त दिवस संरक्षण मिळते। आता डायफेनकोनाझोल हा कसं काम करते हे पाहू। डायफेनकोनाझोल हा घटक बुरशीचे पेशीला भिंत बनू देत नाही, त्यामुळे बुरशी कमजोर होते आणि मरून जाते। हा पिकाच्या आत जाऊन काम करतो, म्हणजे रोगाला आतून बरं करतो। हे दोन्ही घटक मिळून पिकावरची बुरशी मुळापासूनच संपवतात, रोगाला वाढण्यापासून थांबवतात। हे बघा, मिराविस जिओ पिकाला प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह म्हणजे रोग येण्याआधी थांबवणारे आणि आलेला रोग बरे करणारे असे दोन्ही फायदे मिळतात। मिराविस जिओ हे कोणकोणत्या बुरशीवर व कोणत्या पिकावर काम करते आता हे पाहू। द्राक्षावरील भुरी आणि अँथ्रॅनॉज प्रभावी उपाय आहे। मिरची पानावरील ठिपके, फळ कुजणे आणि डायबॅक पासून पिकाचा बचाव करते। भुईमुग टिक्का आणि तांबेरा विरुद्ध मजबूत सुरक्षा देते। टोमॅटो लवकर येणारा करपा आणि भुरीला दूर ठेवते। सोयाबीन वरील एरियल वेब ब्लाइट आणि तांबेरा यासारख्या मोठ्या रोगांवर हे प्रभावी काम करते। आता तुम्ही म्हणाल हे वापरायचं कसं? तर मंडळी, 120 ते 200 मिली मिराविस जिओ प्रति एकर पुरेसे आहे। तुमच्या पिकाच्या गरजेनुसार आणि रोगाच्या तीव्रतेनुसार तुम्ही प्रमाण ठरवू शकता। तर मंडळी, आपल्या शेतात चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल किंवा पिकांना रोगापासून वाचवायचं असेल तर मिराविस जिओ एकदा आपल्या पिकावर वापरून बघा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।